नमस्कार मित्रांनो, मी आहे फॉरेक्स ट्रेडर आकाश आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या फ्री फॉरेक्स ट्रेडिंग कोर्समध्ये. ठीक आहे, आज आहे आपला डे 2 आणि मागच्या कोर्समध्ये आपण काय बघितलं. डे 1मध्ये आपण फॉरेक्स ट्रेडिंग म्हणजे काय, करन्सी पेअर म्हणजे काय आणि मार्केट कसं काम करते ते आपण समजून घेतलं. ठीक आहे, आज आहे आपला डे 2. आज आपण बघूया फॉरेक्स ट्रेडिंग म्हणजे काय, सपोर्ट अँड रेजिस्टन्स म्हणजे काय, हे कसं वर्क करते. ठीक आहे, पूर्णपणे मी तुम्हाला एकदम सिम्पल लँग्वेजमध्ये इथं सांगेल. ठीक आहे, तर डे 2 आहे, पूर्ण लक्ष देऊन ऐका. ठीक आहे, आज आपण शिकणार आहेत ट्रेडिंगमध्ये सर्वात महत्त्वाचा टॉपिक. ठीक आहे, सपोर्ट अँड रेजिस्टन्स. जर तुम्ही हा टॉपिक व्यवस्थित समजून घेतला तर तुमच्या ट्रेडिंगमध्ये म्हणजे जे लोक ट्रेडिंग करता, ठीक आहे, ज्यांना काहीच माहीत नाही त्यांच्यासाठी तर एकदम बेस्ट आहे. पण जे लोक ट्रेडिंग ऑलरेडी करता, बेसिक तुम्हाला थोडंफार माहीत असेल तर तुमच्यासाठी तुमच्या ट्रेडिंगमध्ये खूप मोठा फरक जो आहे तुम्हाला पडू शकतो. म्हणजे तुम्हाला हे समजून घेतल्यानंतर की नेमकं कसं वर्क करते. ठीक आहे, तर चला सुरुवात करूया. सपोर्ट म्हणजे काय, सर्वात आधी समजून घेऊया सपोर्ट म्हणजे काय. ठीक आहे, जसं की मी हे PDF बनवली आजच. ठीक आहे, हे तुम्हाला आपल्या पब्लिक ग्रुपला भेटेल जाईल किंवा DM करा, तुम्हाला देईल मी. ठीक आहे, आता हा ट्रेडिंग व्ह्यूचा चार्ट आहे, हा बिटकॉईनचा चार्ट आहे. ठीक आहे, बिटकॉईनचे चार्ट आपण घेतलेला. आज सॅटर्डे आहे त्याच्यामुळं गोल्डमध्ये मी सॅटर्डे आणि संडेला गोल्ड जे आहे मार्केट बंद असते. ठीक आहे, तर बिटकॉईन जे आहे चालूच असते. ठीक आहे, त्याच्यामुळे मी आजचाच स्क्रीनशॉट आहे, आता जस्ट स्क्रीनशॉट काढलेला आहे 11:15 आसपास आणि तुम्हाला PDF जे मी इथं बनवली आहे. ठीक आहे, सपोर्ट म्हणजे काय, असा एक प्राइस एरिया जिथे मार्केट खाली येतो आणि तिथे बायर म्हणजेच खरेदी करणारे जास्त प्रमाणात ॲक्टिव्ह होतात. म्हणजे सपोर्ट म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल आता मी इथं हा जो लाईन आहे बघा, सपोर्ट मी लाईन इथं लिहिलेलं डायरेक्ट मी सपोर्ट. ठीक आहे, हा वरचा रेजिस्टन्स, हा नंतर बघू सपोर्ट झोन प्रमुख. ठीक आहे, सपोर्ट झोन मजबूत. ठीक आहे, म्हणजे हे नंतर तुम्हाला सांगतो की एक असं का बरं लिहिलेलं आहे. ठीक आहे, आता बघा सपोर्ट म्हणजे काय, असा एक प्राइस एरिया जिथे मार्केट खाली येतो आणि तिथे बायर जे आहे ना, बायर म्हणजेच खरेदी करणारे, ठीक आहे, जास्त प्रमाणात ॲक्टिव्ह होतात. यामुळे प्राइस खाली जाणं थांबते. ठीक आहे, आणि वर जाण्याची शक्यता वाढते. म्हणजे सपोर्टमधून काय होते, प्राइस वरती जाण्याची शक्यता वाढते. ठीक आहे, सोप्या भाषेत सांगायचं झालं तर समजा एक बॉल खाली पडला. ठीक आहे, समजा एक बॉल खाली पडतो आणि तो जमिनीवर आदळून परत वर उडतो. फॉर एक्झाम्पल, समजा एक बॉल खाली पडतो आणि जमिनीवरून आदळून परत वर उडतो. ती जमीन म्हणजे काय, तिथं बॉल पडला, ती जमीन म्हणजे काय, सपोर्ट. ठीक आहे, एकदम सिम्पल लँग्वेजमध्ये तुम्हाला समजवायचा प्रयत्न करतो आहे. ठीक आहे, दोन वेळा जर व्हिडिओ पूर्णपणे लक्ष देऊन जर ऐकला ना, सपोर्ट अँड रेजिस्टन्समध्ये तुम्ही डायरेक्ट एकदम प्रो होऊन जासाल. ठीक आहे, सोप्या भाषेत अजून सांगतो, एक बॉल खाली पडला, जमिनीवर आदळून परत उडतो समजा. ठीक आहे, तर ती जमीन म्हणजे सपोर्ट. त्याचप्रमाणे मार्केटमध्ये काही प्राईस लेवल असे असतात जिथून प्राईस परत वर जाऊ शकते, त्यालाच आपण काय म्हणतो. ठीक आहे, त्याप्रमाणे मार्केटमध्ये काही प्राईस लेवल असे असतात जिथून प्राईस वर जाऊ शकते, म्हणजे सपोर्ट लेवल्स असतात. जसं की ही जी लेवल्स दिसते तुम्हाला, ही वाली. ठीक आहे, सपोर्ट झोन प्रमुख, ही लेवल्स, नंतर ही लेवल्स. ठीक आहे, हे सपोर्ट 1, सपोर्ट 2, हे असं आपण घडवू. आता इथं मार्केट 2-3 वेळा टच झालेला आहे म्हणून तो इथं मजबूत म्हटलेला आहे. इथं प्रमुख आहे, हा प्रमुख म्हणजे इथून सुरुवात झाली. ठीक आहे, इथून सुरुवात झाली सपोर्ट झोन. ठीक आहे, आता बघा रेजिस्टन्स. सपोर्ट तुम्हाला समजलं असेल, सपोर्ट म्हणजे सपोर्ट कुठं असतो, सपोर्ट कुठे असतो, खाली, आणि रेजिस्टन्स कुठं असतो, वरती. आता समजा मी तुम्हाला एकदम इझी एक्झाम्पल इथं सांगितलं. ठीक आहे, सपोर्ट म्हणजे एकच लक्ष ठेवा की सपोर्ट खाली असतो आणि रेजिस्टन्स म्हणजे वर असतो. आणि सपोर्टमधून शक्यता मार्केट वरती जायचा प्रयत्न करतो आणि रेजिस्टन्समधून मार्केट खाली जाण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे, आता रेजिस्टन्स म्हणजे काय, रेजिस्टन्स समजून घेऊया. रेजिस्टन्स म्हणजे असा भाग जिथे प्राइस वर जातो आणि सेलर्स म्हणजे विक्रेता ॲक्टिव्ह होतो. रेजिस्टन्सवर काय होता, रेजिस्टन्सहून प्राइस वर जातो. मी असं का म्हणतो, त्याचं एक
रिझन्स आहे बघा. रेजिस्टन्स म्हणजे असा भाग जिथे प्राईस वर जातो आणि सेलर्स म्हणजे सेलर जे आहे तिथं विक्रेता ॲक्टिव्ह होतात. म्हणजे तिथं काय होता, सब रेजिस्टन्स झाला ना, तिथं काय होता, सेलर ॲक्टिव्ह होता. ठीक आहे, सेलर तिथं ॲक्टिव्ह होता. यामुळे प्राईस वर जाणं थांबतं आणि खाली येण्याची शक्यता वाढते. म्हणजे रेजिस्टन्समधून काय होते, प्राईस खाली वर जाणं जे स्टॉप होते आणि खाली येण्याची शक्यता वाढते. का बरं, तिथं सेलर ॲक्टिव्ह झाले. रेजिस्टन्सला काय होते, रेजिस्टन्स म्हणजे असा भाग जिथं प्राईस वर जातो आणि सेलर म्हणजे सेलर जे आहे तिथं ॲक्टिव्ह होतात. रेजिस्टन्समध्ये काय होतात, सेलर ॲक्टिव्ह होतात. याचं उदाहरण म्हणजे समजा तुम्ही बॉलवर फेकला, एक बॉल तुम्ही वरती फेकला, तो छत म्हणू आपण त्याला, बरोबर. आता तो बॉल तो छतला लागून परत खाली येतो. छत म्हणजे काय, रेजिस्टन्स. समजलं? ठीक आहे. पहिले मी काय सांगितलं होतं सपोर्टमध्ये. ठीक आहे, एक खाली समजा एक बॉल खाली पडला आणि जमिनीवर आदळून परत उडतो, ती जमीन म्हणजे काय, सपोर्ट. आणि इथं छत म्हणजे काय, रेजिस्टन्स. ठीक आहे. आता आपण उदाहरण घेतलं. ठीक आहे, मार्केटमध्ये काही प्राईस लेवल असे असतात जिथून प्राईस खाली येऊ शकते. म्हणजे रेजिस्टन्स वर काय असते, लेवल्स ड्रॉ केले आपण, तिथून प्राईस काय होतो, खाली येऊ शकतो. ठीक आहे. चार्टवर सपोर्ट आणि रेजिस्टन्स कसे शोधायचे, आता आपण हा चार्ट बघू. सर्वात आधी हा चार्ट झूम आउट करा. जसं की आपण हा चार्ट झूम आउट केला, बरोबर. आता बघा, ठीक आहे, हा चार्ट आहे. ठीक आहे, आणि मी हे तुमच्यासाठी समजवलं आहे. ठीक आहे, एकदम इझी लँग्वेजमध्ये. ठीक आहे, ठीक आहे. आणि जिथे प्राईस एक वेळा खाली येऊन परत गेला म्हणजे काय होते बघा. आता आपण हा चार्ट बघू, बरोबर. सर्वात आधी जिथे प्राईस अनेक वेळा खाली येऊन परत गेल्या म्हणजे काय झालं, इथं समजा हा चार्ट बघ. इथं काय झालं बघा, जिथे प्राईस अनेक वेळा वर जाऊन परत खाली आल्या ते भाग म्हणजे रेजिस्टन्स. म्हणजे हा रेजिस्टन्स होऊन दिसतंय ना. इथं काय झालं, प्राईस वर गेल्या परत खाली आल्या. किती वेळा, मी हा चार्टमध्ये दाखवतोय फक्त. इथं जर समजा 4-5 वेळा असं झालं तर याला काय म्हणतो आपण, रेजिस्टन्स. ठीक आहे, एका टचमध्ये आपल्याला समजणार नाही. इथं एका टचमध्ये आपण विश्वास पण ठेवू शकत नाही. इथं कमसे कम आपल्याला किमान 2 किंवा 3 वेळा प्राईजने त्या लेवलला रिस्पेक्ट दिला असेल तर स्ट्रॉंग लेवल मानला. म्हणजे आता समजा इथं, ठीक आहे, ठीक आहे, इथं म्हणजे 1 2 3 वेळा. ठीक आहे, 2 ते 3 वेळा जर मार्केट रेजिस्टन्सला टच करून खाली येत आहे तर तो काय म्हणतो आपण, मजबूत रेजिस्टन्स झोन त्याला आपण म्हणू शकतो. ठीक आहे, स्ट्रॉंग लेवल आपण त्याला म्हणू शकतो. ठीक आहे, स्ट्रॉंग लेवल म्हणजे 2-3 वेळा. आणि सपोर्टला पण तसंच, खाली मार्केट आलं म्हणजे जिथून सुरुवात झाली तिथून जर मार्केट परत बाय म्हणजे परत सपोर्ट हा आहे, समजा आपला एक सपोर्ट आहे. ठीक आहे, इथं मार्केट आलं परत वर गेलं, परत इथं आलं परत वरती गेलं, ह्याला काय म्हणतो आपण, मजबूत सपोर्ट म्हणू शकतो. आता ह्या 2 नंबरचा. ठीक आहे, इथं मार्केट खाली आलं परत वर गेलं, खाली आलं परत वर गेलं म्हणजे काय झालं, मार्केट स्ट्रॉंग लेवल तयार झाली. ठीक आहे, आता या चार्टमध्ये 2 महत्त्वाचे झोन मार्क केले आहेत. पहिल्या 63,000 बघा, 63,000 ह्या चार्टमध्ये बघा, 63,900 ते 64,000 हा सपोर्ट झोन आहे. ठीक आहे, हा काय सपोर्ट झोन 63,000. ठीक आहे, 900 तर 64,000. ठीक आहे, हा काय सपोर्ट झोन. ठीक आहे, जर प्राईस ह्या भागात आली, समजा या भागात जर प्राईस आली, ठीक आहे, आणि बुलिश कॅन्डल तयार झाली. बुलिश कॅन्डल तुम्हाला कॅन्डलस्टिक पॅटर्न मध्ये समजेल कसं असते. ठीक आहे, ते नंतर सांगतो तुम्हाला. ठीक आहे, आता समजा फॉर एक्झाम्पल जर प्राईस सपोर्ट झोनमध्ये, ठीक आहे, जर प्राईस या भागात आली आणि बुलिश कॅन्डल तयार झाली तर बाय करण्याची संधी मिळू शकते. म्हणजे इथं काय झालं, 3-4 वेळा जर मार्केट खाली आलं परत जाते, खाली आलं परत जाते, 3-4 वेळा म्हणजे 3-4 वेळा टचिंग झाली इथं, तर आपण काय करू शकतो, इथं आपल्याला बाय करण्याची संधी मिळू शकते.
म्हणजे इथं आपण बाय करू शकतो, कारण की ते सपोर्टला आलं परत वरती गेलं, सपोर्टला आलं परत वरती. आता दुसरा 64,800. 64,800 कुठं आहे दाखवा. दिसला रेजिस्टन्स जवळ आहे. ठीक आहे, 64,800 65,000 हा रेजिस्टन्स आहे. 64,800 ते 65,200 हा काय रेजिस्टन्स आहे. हा वाला जो रेडमध्ये तुम्हाला दिसतंय ना, रेजिस्टन्स झोन मजबूत ह्या लिहिलेला, हा काय रेजिस्टन्स. जर प्राईस ह्या भागात आली आणि बिरीज रिजेक्शन मिळालं, ठीक आहे, म्हणजे सेल करण्याची संधी मिळू शकते. म्हणजे इथं 2-4 वेळा जर मार्केट रेजिस्टन्सला येऊन टच करून खाली जाते, 1 वेळा झालं, 2 वेळा झालं, 3 वेळा झालं, 4 वेळा झालं, तर आपण काय करू शकतो, इथं सेल करू शकतो. आता सर्वात मोठी चूक काय होते, ठीक आहे, सर्वात मोठी चूक काय असते, नवीन ट्रेडर ही एक मोठी चूक करतात. म्हणजे कोणती तुम्हाला सांगतो. सपोर्ट दिसला म्हणजे आता हा सपोर्ट आहे, ठीक आहे, हा सपोर्ट झोन आहे स्ट्रॉंग. नवीन ट्रेडर ही मोठी चूक आहे. सपोर्ट झोन दिसला की लगेच बाय करता, ठीक आहे, लगेच, ठीक आहे, आणि रेजिस्टन्स दिसला की लगेच सेल करतो. हा जो वरती रेजिस्टन्स दिसतोय ना, इथं मार्केट आलं की नवीन ट्रेडर म्हणजे जो बिगिनर आहे ते काय करतात, इथं मार्केट आलं की त्यांना वाटते मार्केट इथून परत खाली जाणार, ठीक आहे, आणि हा सपोर्ट आहे, ठीक आहे, सपोर्टवर मार्केट दिसलं, ठीक आहे, त्यांनी लेवल्स वगैरे ड्रॉ केल्या आणि सपोर्टवर मार्केट दिसलं, त्यांना काय वाटतं इथून मार्केट लगेच बाय करणार, ठीक आहे. ही एक मोठी चूक करता तुम्ही, ठीक आहे. मार्केट नेहमी सपोर्ट अँड रेजिस्टन्सवर वर्क करत नाही. त्याचं मेन कारण बघा, कॅन्डलस्टिक पॅटर्नवर मार्केट्स जे वर्क चालते, ठीक आहे, जसं की बुलिश कॅन्डल, हॅमर कॅन्डल, बिरिश, ठीक आहे, शूटिंग स्टार, मार्केट स्ट्रक्चर ब्रेकडाऊन, हे सगळं पाहिल्यानंतर एंट्री घेऊ शकता तुम्ही. हे तुम्हाला नंतर समजेल. आता बघा, रिस्क मॅनेजमेंट आणि एक महत्त्वाची गोष्ट, सपोर्ट अँड रेजिस्टन्स 100% काम तर कसंच म्हणजे काम करत नाही, तर 100% म्हणतो मी, ठीक आहे. सपोर्ट अँड रेजिस्टन्स हे 100% काम करत नाही. कधी कधी मार्केट ही लेवल्स ब्रेक देखील करतो. म्हणजे मार्केटमध्ये ब्रेकआउटचं नाव ऐकलं असेल तुम्ही, ते आपण पुढे बघणार आहात, ठीक आहे. हे तुमच्यासाठी एकदम सिम्पल लँग्वेजमध्ये सांगतोय. सपोर्ट म्हणजे खाली असतो, रेजिस्टन्स म्हणजे वरती असतो. रेजिस्टन्स झोन, आता वरती मार्केट 1-2 वेळा गेलं, 3-4 वेळा गेलं आणि सारख्या लेवल्स तुम्ही ड्रॉ केली, ही लाईन गेली, इथं 1 वेळा गेलं, परत त्या लाईनला डबल गेलं, परत तिथं 3 वेळा, मग तिथं काय झालं, रेजिस्टन्स झोन झाला, तो पण स्ट्रॉंग, कारण की तिथं 3 ते 4 वेळा मार्केटनं तिथं गेलं, परत खाली आलं, म्हणजे तिथं सेल जाण्याची शक्यता वाढते. समजलं. आता कसं असते, कधी कधी मार्केटमध्ये लेवल्स ब्रेक देखील करतो. म्हणजे मार्केट आता कधी कधी काय होते, रेजिस्टन्स झोन आहे बरोबर, समजा हा रेजिस्टन्स झोन आहे, इथून मार्केट वरती जाते, मग याला काय म्हणतात, वरती जाते तेव्हा ब्रेकआउट होते, ते आपण पुढे बघू, ठीक आहे. त्याच्यासाठी आपण स्टॉप लॉस हा वापरणं गरजेचं आहे, ठीक आहे. म्हणजे मार्केट सपोर्ट आणि रेजिस्टन्स लेवल ब्रेक करतो म्हणून एक कन्फर्मेशन नाही आहे की बा 3-4 वेळा सपोर्टवर मार्केट आलं तर मी बायस करणार, किंवा रेजिस्टन्सवरती मार्केट आलं तर मी सेल करणार, असं नाही आहे. त्याच्यासाठी तुम्हाला कॅन्डलस्टिक पॅटर्न्स, हॅमर, शूटिंग स्टार हे सगळं बघावं लागते, ठीक आहे. ते तुम्हाला समजेलच. तर आज आपण सपोर्ट अँड रेजिस्टन्स म्हणजे काय ते सांगितलं, तुम्हाला वापर शिकलो, ठीक आहे. उद्या आपण डे 3मध्ये आपण कॅन्डलस्टिक पॅटर्न शिकणार. आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, ठीक आहे. आता महत्त्वाचा पॉईंट बघा, महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला थोड्याशा इथं सांगतो. सपोर्ट अँड रेजिस्टन्स हे तुम्हाला मी सांगितलं, समजलं नसेल तर परत स्क्रीनशॉट घ्या, ठीक आहे. आता बघा, हे 1 2 3 4 5 इथं काय झालं, 1 2 3 4 मोठ, ठीक आहे. इथं काय झालं बघा, 4 वेळा मार्केट सपोर्टला येऊन वरती गेलेलं आहे. मग बिगिनर जे लोक आहे, म्हणजे जे काय करतील की 5 वेळा इथं आलं, परत एंट्री घेईन. हां, तुम्ही एंट्री घेऊ शकता. मी जेव्हा बिगिनर होतो मी पण घ्यायचो, ठीक आहे, घेऊ शकता, नो प्रॉब्लेम. बट 50 ते 60% तुमचं तिथं म्हणजे तुम्ही तिच्यावर अवलंबून राहू शकता. पण 40% तुम्हाला कॅन्डलस्टिक पॅटर्न्स, त्याच्यानंतर थोडासा वेट करू शकता की तिथून मार्केट जाऊ शकतं का नाही, ठीक आहे. आता बघा, इथं काय झालं, आता सपोर्टमध्ये एंट्री कशी घ्यायची मी तुम्हाला सांगू. बघा, किंमत सपोर्ट झोनमध्ये येते, बुलिश कॅन्डल पॅटर्न तयार होते, मार्केट स्ट्रक्चरमध्ये चेंज येतो, कन्फर्मेशन मिळाल्यावर बाय एंट्री घ्या. म्हणजे 1 2 1 इथं 1 2 3 4 इथं तुम्ही एंट्री घेतली बरोबर, ही एंट्री दिसते. आता ही एंट्री कधी कधी 100% शुअर आहे, ठीक आहे. इथं मार्केट काय झालं,
येऊन दे. म्हणजे तुम्ही एंट्री कुठं घेऊ शकता, सपोर्टला इथं बायला तुम्ही एंट्री घेऊ शकता. ठीक आहे. आणि सेलमध्ये कसं असते बघा, रेजिस्टन्स सेल स्टेप, किंमत रेजिस्टन्स झोनमध्ये येते. बेरीज कॅन्डल पॅटर्न तयार होतो. बेरीज कॅन्डल बघायचं, हे तुम्हाला नंतर समजेल की बेरीज कॅन्डल काय आहे, बुलिश कॅन्डल काय आहे. ठीक आहे. ते मार्केट स्ट्रक्चरमध्ये चेंज येतो. कन्फर्मेशन मिळाल्यानंतर सेलला एंट्री घेऊ शकता. म्हणजे आता इथं 1 2 3 4 चार वेळा टच झाला म्हणजे काय, रेजिस्टन्स झोन काय इथं मजबूत आहे. ठीक आहे, मजबूत आहे त्यांचा रेजिस्टन्स झोन, तर इथं तुम्ही घेऊ शकता. 1 2 वेळा आला तुम्ही एंट्री नका घ्या. ठीक आहे. आता इथे पण बघा 1 2 3 4 वेळा झाला म्हणून तिथं एंट्री घ्या. 3 वेळा आणि 4ला आपण एंट्री घेतली, तेव्हा तुम्ही एंट्री घेऊ शकता. ठीक आहे. सपोर्टला टच झालं, चूक काय करतात बघा, सपोर्टला तर टच झाला लगेच बाय करणे ही महत्त्वाची चूक. ठीक आहे. रेजिस्टन्सला तर टच झाला की लगेच सेल करणे. आणि कन्फॉर्मेशन नाही पाहत तुम्ही, कन्फॉर्मेशन तुम्ही बघतच नाही. ठीक आहे. तुम्ही फक्त सपोर्ट दिसला, 2 वेळा टच झालं, 3 वेळा टच झालं, मी लगेच 4ला एंट्री घेणार, ही महत्त्वाची चूक आहे. तिथं बुलिश कॅन्डल बघा, बुलिश कॅन्डल बनते का, त्याला कन्फर्मेशन आपण म्हणू शकतो. ठीक आहे. मी इथं परत सांगतोय की स्टॉप लॉस यूज करू शकता. ठीक आहे. आता आपण तिसऱ्या व्हिडिओमध्ये बघू कॅन्डलस्टिक्स पॅटर्न, सपोर्ट झोन, कॅन्डलस्टिक पॅटर्न कसं वर्क करते. त्यामध्ये तुम्हाला समजेलच की बुलिश कॅन्डल म्हणजे काय, बेरिश कॅन्डल म्हणजे काय, शूटिंग स्टार म्हणजे काय. ठीक आहे. सगळं कॅन्डल आपण बघणार आहे. ठीक आहे. आता हा नॉर्मल चार्ट होता. इथं असं लाईन मी ड्रॉ करू, ही लाईन कशी ड्रॉ करायची मी तुम्हाला सांगेल परत. ठीक आहे. फक्त तुम्हाला समजायसाठी मी इथं एक म्हणजे बनवलं होतं एक नॉर्मल. ठीक आहे. मी महत्त्वाचं होतं तुमच्यासाठी, खूप महत्त्वाचं पॉईंट आहे. ठीक आहे. समजलं असेल तुम्हाला, आणि नसेल समजलं परत व्हिडिओ याचा स्क्रीनशॉट घेऊन घ्या. हे तुम्हाला पाहायला की समजा नाही, सपोर्ट कुठे असतो खाली, रेजिस्टन्स कुठे असतो वरती. 1 2 3 4 म्हणजे 4 वेळा जर टच झालं, ठीक आहे, तर तेव्हा तुम्ही मजबूत सपोर्ट म्हणू शकता. 3 ते 4 वेळा. ठीक आहे. रेजिस्टन्सला पण तेच 3 ते 4 वेळा मार्केट वरती जाऊन खाली येत आहे तर तिथं तुम्ही रेजिस्टन्स झोन मजबूत म्हणू शकता. ठीक आहे. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. लवकरच आपण थर्ड व्हिडिओ आणू. ठीक आहे. आणि बघा, बेसिक टू ॲडव्हान्स ही बेसिक फॉरेक्स बेस आहे. फक्त याच्यामध्ये बेसिक नॉलेज येते, बट तुम्हाला ॲडव्हान्स लेवलपर्यंत नॉलेज पाहिजे. लाईव्ह ट्रेडिंग बघायचं आहे. ठीक आहे. आणि प्रॉफिट कसा करायचा, स्ट्रॅटेजी कशी तयार करायची बघायचं असेल, जॉईन करायचं असेल तर तो क्लास आपला पेड राहणार आहे. जॉईनिंग कोणाला पाहिजे असेल मला DM करा टेलिग्रामला. ठीक आहे. ओके. तर भेटूया तिसऱ्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.